Hi friends, hi this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli. Study with Abuli friends. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा एक न्यू टॉपिक बघत आहोत. प्रॅक्टिस सेट 15.1. प्रॅक्टिस सेट 15.1 आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे बेस आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम हा प्रॅक्टिस सेट फार महत्त्वाचा आहे आणि फ्रेंड्स हा प्रॅक्टिस सेट आपण एका छानशा ट्रिकनी शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा आणि ह्या चॅनलवरचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि फ्रेंड्स आता कसलाही वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. फ्रेंड्स प्रॅक्टिस सेट 15.1 स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 15.1 आहे बेस एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला. बेस इंटू हाईट. मी इथे पॅरलोग्रामची फिगर ड्रॉ केलेली आहे आणि फिगरमध्ये बेस काय आहे, बेस म्हणजे ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही व्हर्टिकल लाईन म्हणजे हाईट मी इथे डिनोट करून दिलेला आहे. बघा हा प्रॅक्टिस सेट एरिया पॅरलोग्रामवर बेस आहे तर तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न करणे आवश्यक आणि प्रॅक्टिस करा या फॉर्म्युल्याची, म्हणून बघायचं आणि लिहून बघायचं. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इफ बेस ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. तर आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायच्या आधी आपण एक रफ फिगर ड्रॉ करूया. बघा याप्रमाणे अशी रफ फिगर. या रफ फिगर मध्ये पॅरलेलोग्राम बघा इथे बेस ऑफ पॅरलेलोग्राम त्याची व्हॅल्यू लिहून घेऊन घ्या 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट 11 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. एरिया फाइंड करायचं आहे. एरिया फाइंड करायला एरियामध्ये काय पाहिजे आपल्याला माहिती आहे, बेस आणि हाईट. आणि आपण या फिगरमध्ये असाइन केल्यामुळे आपल्याला फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पट करायला खूप इझी जातं. आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. फॉर्म्युला लिहिल्यानंतर फॉर्म्युलेला 2 साइड्स असतात, लेफ्ट राईट. तर दोन्ही साईडमध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहे का की काय ते बघून घ्यायचं स्टार्टिंग पासून. म्हणजे बघा लेफ्ट साईड बघायची एरिया पॅरलेलोग्राम. एरिया काढायचं आहे त्याची व्हॅल्यू कशी पुट करणार, म्हणून इथे आपण काही व्हॅल्यू लिहायची नाही, ही जागा तशीच सोडून द्यायची. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू मग याचं राईट साईडकडे बेस आहे. बेसची व्हॅल्यू गिव्हन आहे 18 ती लिहून घ्यायची. मल्टिप्लिकेशन हाईट दिसते तुम्हाला इथे 11. ह्यानंतर करायची दोघांची मल्टिप्लिकेशन. ती येते 198 आणि त्याचं जे युनिट आहे युनिट कसं लिहायचं, सेंटीमीटरमध्ये लिहायचं की मीटरमध्ये. तर ते जे व्हॅल्यू दिलेले असतात की याच्यावरून बघायचं. इथे या दोघांचं युनिट सेंटीमीटरमध्ये, याचं सुद्धा आपण कशामध्ये घेणार सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. आता हे 198 कसं आलं हे ते आपण बघूया. बघा 18 मल्टिप्लिकेशन 11. 11 ने 18 मल्टिप्लाय करायचं. 11 83. 11 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं. काय येतं 11 प्लस 11. 8 प्लस 11 90. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 198. बघा अशा प्रकारे लिहिलं आपण इथे पण लिहू शकतो छानपैकी क्लास सेंटेन्स. द एरिया ऑफ पॅरलेलोग्राम is 198 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू कशी पुट करायच्या फॉर्म्युलामध्ये हे पण शिकलो आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं हे पण शिकलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल कंप्लीट झालं. यानंतर नेक्स्ट बघूया प्रॅक्टिस सेट 15.1चं सेकंड एक्झाम्पल बघूया. इफ एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर फाइंड इट्स हाईट. तर काय करायचं, फिगर ड्रॉ करून काय जे काही गिव्हन आहे ते त्याला असाइन करून द्यायचं. मी इथे फिगर ड्रॉ करून घेते. रफ फिगर याप्रमाणे पॅरलेलोग्रामची आणि एक्झाम्पल रीड करून काय काय आहे त्या फिगरला असाइन करते. बघा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम ते इथे खाली लिहावं लागेल. एरिया किती आहे 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस 8 सेंटीमीटर. बेस म्हणजे ही हॉरिझॉन्टल लाईन 8 सेंटीमीटर. फाइंड इट्स हाईट. ही हाईट काढायची जी व्हर्टिकल लाईन आहे ना ती हाईट ती आपल्याला फाइंड करायची आहे. इतकं फिगरमध्ये लिहून घेतल्यानंतर आपण डायरेक्टली फॉर्म्युला लिहायचं. त्यानंतर त्यात आपल्याला व्हॅल्यू पुट करायला खूप इझी जातं. बघा एरिया ऑफ
पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट, आणि फॉर्म्युल्याला 2 साईड्स असतात, लेफ्ट अँड राईट, आणि पॉली पुट करायच्या वेळेस लेफ्ट साईडकडनं बघायचं, त्यानंतर राईट साईडला. बघा लेफ्ट साईडला एरिया पॅरलेल गिवन आहे 29.6 इज इक्वल टू खाली इज इक्वल टू राईट साईड बेस दिलेला आहे 8 मल्टिप्लिकेशन. बघा हाईट इथे क्वेश्चन मार्क म्हणजे हाईट काढायचं आहे, ते नेहमी ॲज इट इज लिहिणार. हाईट काढायची आहे ती आहे राईट साईडला. आपल्याला जे व्हेरिएबल जे काही काढायचं असतं ते नेहमी लेफ्टला ठेवायचं. मी काही जे राईटला आहे ते लेफ्टला लिहिणार, जे लेफ्टचं आहे ते राईटला लिहिणार. बघा इकडे घेते मी 8 मल्टिप्लिकेशन हाईट इज इक्वल टू 29.6. 8 तिकडे जाणार, हाईट इज इक्वल टू 29.6 अपॉन 8, आणि याचं जे आन्सर येतं 3.7 सेंटीमीटर. हाईटचं युनिट काय आहे? सेंटीमीटर. आणि आपण लास्ट सेंटेन्समध्ये छानपैकी लिहून घेऊ द हाईट ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 3.7 सेंटीमीटर. आपला आन्सर आलेला आहे 3.7 सेंटीमीटर. आता हे कसं आलं मी सांगते तुम्हाला. बघा आपण डिव्हिजन या प्रकारे करतो. इथेच तो डिवायडंट आणि इथेच तो डिव्हिजर. डिवायडंटमध्ये लिहिणार 29.6 आणि डिव्हिजरमध्ये लिहिणार 8. आता हा बघा डिव्हिजन करायचं लक्ष द्यायचं. फर्स्ट डिजिट बघायचं, हा 2 लेस आहे आणि हा 8 ग्रेटर आहे, म्हणून आपण 8ने 2ला डिवाइड करू शकत नाही, म्हणून 2 डिजिट्स पकडायचे 29. आता 8ने 29ला डिवाइड करायचं आणि हे बघायचं की 8च्या टेबलमध्ये 29 येतं का, नसेल येत तर त्यापेक्षा छोटा नंबर बघायचा. 29 4 जर 32 येते, आपण घेऊ शकत नाही. 29 3 जा काय येतं 24. मायनसचं साईन हॉरिझॉन्टल राहील. 9 - 4 5, 2 - 2 0. हा जो पॉईंट दिसतोय इथे लिहून घ्यायचा. त्यानंतर पॉईंट नंतर जो डिजिट येतो तो बघायचा 6. आता बघायचं 8च्या टेबलमध्ये 56 आहे का. 8 7 जा 56. 8 7 जा 56. 56 - 56 0. बघा रिमाइंडरमध्ये 0 आलेलं आहे. इथे आपली डिव्हिजनची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. जे आपलं आन्सर आहे 3.7 ते आलेलं आहे, ते करेक्ट आहे. इथे आपण घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे छानपैकी व्हॅल्यू कशा पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. यानंतर या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट 15.1चं लास्ट एक्झाम्पल आहे, रीड करूया. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस. फिगर ड्रॉ करून घेऊया नेहमीप्रमाणे आपली रफ फिगर. बघा एरिया दिलेला आहे. एरिया इज इक्वल्स टू 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर. ही व्हर्टिकल लाईन काय आहे, हाईट 6.4 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स बेस, म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आहे त्या बेसची. म्हणजे आपल्याला बेस काय आहे हे माहिती नाही, तो काढायचा आहे. फिगरवरून सटकन लक्षात येतं आणि व्हॅल्यू पुट करायला सुद्धा इझी जातं. फॉर्म्युला लिहून घेऊया. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. फॉर्म्युलेला 2 साईड्सचा लेफ्ट साईड बघूया. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम दिलेला आहे 83.2 इज इक्वल टू बेस. बेस क्वेश्चन मार्क काढायचं म्हणजे ॲज इट इज लिहून घेणार. मल्टिप्लिकेशन हाईट दिलेली आहे 6.4. साईड चेंज करून लिहून घेऊया. बेस मल्टिप्लिकेशन 6.4 इज इक्वल्स टू 83.2. बेस इज इक्वल्स टू 6.4 इकडे 83.2 अपॉन 6.4. सॉल्व करायचं आहे. इथे पण पॉईंट आहे, इथे पण पॉईंट आहे. पॉईंटवाला कुठलाच टेबल कोणाला माहिती नाही, तर काय करायचं, हे दोन्ही म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर जे पॉईंट आहेत ते काढायचे. ते काढायचे कसे, तर त्याला करायचं 10 मल्टिप्लाय आणि 10 डिवाइड. जो आपण दोघांनी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करतोय पॉईंट चालले जातात. 10 का केलं, कारण की आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट आहे म्हणून. बघा इथे येतं 832, इथे येतं 64. आता 64चं तर टेबल आपल्याला माहिती नाही, पण काय करायचं, हे डिजिट बघायचे.
ह्या नंबरचे लास्ट डिजिट 2 आणि 4 हे डिजिट काय इव्हन नंबर आहे. तर अशा एका इव्हन नंबरने दोघांनाही डिवाइड करून बघायचं. 8ने डिवाइड करून बघायचं. 104. 8ने याला डिवाइड केलं तर 104 येतं आणि 8ने याला डिवाइड केलं तर इथे येतं 8. आणि यानंतरचं आपण इथे लिहिणार बरं. बेस इज इक्वल्स टू 104/8. आता आपलं झालंय का सॉल्व? नाही. आपण परत या 8ने याला डिवाइड करायचं. तर काय येतं 13 सेंटीमीटर. 104ला जर 8ने डिवाइड केलं तर काय येतं 13 सेंटीमीटर. हे सुद्धा 13 सेंटीमीटर कसं आलं हे सुद्धा मी इथे सांगते तुम्हाला बघा. 104 इथे लिहायचे, 8 इथे लिहायचं. 8च्या टेबलमध्ये 10 आहे का बघायचा नाही. 10 पेक्षा मोठा नंबर येतो का ते बघायचं, पण आपल्याला तो नको. तर मी इथे लिहिते 8 1 जा 8, 10 - 8 2. हा 4 इथे लिहायचा. 8च्या टेबलमध्ये 24 येतो का? हो. 8 3 जा 24 -0. लास्टमध्ये 0 आलेलं याचा अर्थ डिव्हिजनची प्रोसेस इथे स्टॉप झालेली आहे आणि आपलं आन्सर आलेलं आहे 30. ते आपण इथे लिहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सुद्धा शिकलो. तर लास्टमध्ये छानपैकी आपण सेंटेन्स लिहून घेऊ. आपलं द बेस ऑफ ए पॅरलेलोग्राम इज the base of a parallelogram is 13 सेंटीमीटर. फ्रेंड्स बघा इथे प्रॅक्टिस सेट 15.1चा लास्ट एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेला आहे. फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मॅथची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. मॅथचे फॉर्म्युले लिहून बघायचे, लर्न करायचे फ्रेंड्स. आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की आवर्जून शेअर करा. स्वतःची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.